MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1. Unit 1, Name reaction with mechanism and application. The name of reaction is a Mitsunobu reaction. Then what is Mitsunobu reaction? The inter and intramolecular nucleophilic displacement of alcohol with inversion using DED and PR3 and mildly acidic nucleophile. मीन्स यामध्ये काय होतं तर इंटर आणि इंट्रामॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक डिस्प्लेसमेंट होते अल्कोहोलची. का यूज करून तर डेड अँड PR3 अँड माइल्डली ॲसिडिक न्यूक्लियोफाइल. The Mitsunobu reaction is an organic reaction that converts an alcohol into variety of a functional group, such as ester, using triphenylphosphine and an azodicarboxylate, such as diethyl azodicarboxylate, DED, or diisopropyl azodicarboxylate, DIAD. Mitsunobu रिॲक्शन ही ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे. यामध्ये काय होतं अल्कोहोल कन्वर्ट होतं व्हरायटी ऑफ फंक्शनल ग्रुपमध्ये, सच ॲज कुठला तर इस्टर. का यूज करून तर ट्रायफिनाइल फॉस्फिन मीन्स PR3 अँड अझोडायकार्बॉक्सिलेट कोणते तर सच ॲज डायइथाइल अझोडायकार्बॉक्सिलेट मीन्स DEAD, also called as DED, or diisopropyl azodicarboxylate is a DIAD. हे दोन रिएजंट यूज करून आपण अल्कोहोलचं इन्व्हर्जन करतो into the variety of functional group. The alcohol react with the phosphine to create a good living group, then undergoes an inversion of stereochemistry in classic SN2 fashion as the nucleophilic displace it. अल्कोहोल रिॲक्ट कोणाबरोबर होतो फॉस्फिन बरोबर आणि हा गुड लिव्हिंग ग्रुप फॉर्म होतो अँड देन अंडरगोज अँड इन्व्हर्जन ऑफ स्टेरिओकेमिस्ट्रीची इन्व्हर्जन होते इन अ लाईक SN2 फॅशन ॲज द न्यूक्लियोफिलिक डिस्प्लेस आणि तो तिथून लॉस्ट होतो जो लिव्हिंग ग्रुप बनतो तो ऑक्सिजनचा. What happened in this reaction? Firstly, initially, triphenylphosphine makes a nucleophilic attack upon the diethyl azo-dicarboxylate, producing a beaten intermediate, which deprotonates the carboxylic acid to form the ion pair. Firstly, काय होतं तर ट्रायफिनाइलफॉस्फिन हा न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो कोणावर तर डायइथाइल अझोकार्बॉक्सिलेट अँड बीटन इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं अँड देन डिप्रोटोनेट कशातून होतं तर कार्बॉक्सिलिक ॲसिडने आणि आयन पेअर फॉर्मेशन होतं. इन द नेक्स्ट स्टेप द डेड इटसेल्फ डिप्रोटोनेट द अल्कोहोल फॉर्मिंग अँड अल्कोऑक्साइड दॅट कॅन फॉर्म द की ऑक्सीफॉस्फेनियम आयन. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं डेड जे आहे डेड मीन्स डायइथाइल अझोडायकार्बॉक्सिलेट इट्स डिप्रोटोनेट स्वतः डिप्रोटोनेट होतं द अल्को फॉर्मिंग अँड अल्कोऑक्साइड अँड सेकंड इथे ऑक्झीफॉस्फेनियम आयन हा दुसरा इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं. द रेशो अँड इंटरकन्वर्जन ऑफ इंटरमिडिएट डिपेंड अपॉन द कार्बॉक्सिलिक ॲसिड PK अँड द सॉल्वंट पोलॅरिटी. इंटरकन्वर्जनचा जो रेशो आहे इंटरमिडिएटचा इंटरकन्वर्जन आणि त्याचा रेशो हा कशावर डिपेंड आहे तर कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या PKवर अँड ती सॉल्वंट पोलॅरिटीवरती. द फॉर्मेशन ऑफ आयन पेअर इज व्हेरी फास्ट. यामध्ये आयन पेअर जी फास्ट होते आयन पेअर जी फॉर्म होते ती खूप फास्ट तयार होते. कोणती आयन पेअर जेव्हा ट्रायफिनाइलफॉस्फिन हा डायइथाइल अझोकार्बॉक्सिलेट म्हणजे डेडवर जेव्हा अटॅक करून बीटेन इंटरमिडिएट फॉर्म होतो अँड देन डिप्रोटोनेट होतो तेव्हा जे आयन पेअर होते खूप फास्ट फॉर्म होते.
The formation of an oxyphosphonium intermediate is slow and facilitated by the alkoxide. आणि ऑक्झिफॉस्फेनियम इंटरमिडिएट जो फॉर्मेशन होते ती स्लो होते. Therefore, the overall rate of reaction is controlled by carboxylate basicity and solvation. म्हणजे सगळी रेट ऑफ रिॲक्शन जी कंट्रोल होते ते कशामुळे होते तर कार्बॉक्सिलेटच्या बेसिसिटीमुळे आणि सॉल्व्हेशनमुळे. Then reaction is alcohol. Firstly, reactant is alcohol. Then reagent is a PPH3 triphenylphosphine. Dead is diethyl azocarboxylate. H plus is acid. Second is a nucleophile. And the formation of product. Here is a स्टिरिओकेमिस्ट्री इज चेंज. म्हणजे प्रोडक्टची इथे स्टिरिओकेमिस्ट्री आपल्याला इथे चेंज झालेली मिळते. ते आपल्याला इन्व्हर्टेड प्रोडक्ट मिळतो. म्हणजे रिॲक्टंटच्या इन्व्हर्टेड आपल्याला प्रोडक्टची स्टिरिओकेमिस्ट्री दिसून येते इथे. इन्व्हर्जन ऑफ स्टिरिओकेमिस्ट्री. Then mechanism. The first stage involves neither the alcohol nor the added nucleophile. The phosphine added to the weak N double bond and pi bond to give an anion stabilized by of the ester group. You will note that the nucleophile has been added. Its conjugate acid is H nucleophile. Often this might be carboxylic acid, for example benzoic acid. The anion produced by the first stage is a basic enough to remove a proton from this acid, generating nucleophile ready for the reaction. Then the oxygen and phosphorus have a strong affinity. Okay, the positively charged phosphorus is now attacked by the alcohol, the displacing a second nitrogen anion in SN2 reaction at a phosphorus. The nitrogen anion generated in this step is stabilized by conjugation with their ester, but rapidly removes the proton from the alcohol to give an electrophilic RO PPH3 plus species and the byproduct, the reduced form the dead. Finally, the anion of the nucleophile can now attack this phosphorus derivative of the alcohol in a normal SN2 reaction at a carbon with the phosphine oxide as the leaving group. We have arrived at the product. Then these are the application. सेम मेकॅनिझम. म्हणजे जसं पहिल्यांदा तुम्ही मेकॅनिझम बघितलं तसं सेम मेकॅनिझम यामध्ये होणार आहे. इथे फक्त न्यूक्लिओफाइल इथे सल्फरच्या ज्या लोन पेअर आहेत त्या अटॅक करणार आहेत. तो इथे न्यूक्लिओफाइल आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा. आणि तशीच आपल्याला इथे स्टिरिओकेमिस्ट्री इन्व्हर्ट झालेली दिसते. यू कॅन सी. In third, fourth, 5 example, the nucleophile is the same. सेम न्यूक्लिओफाइल इथे आहे. मॅकॅनिझमही आपला तसंच सेम होणार आहे. फक्त इथे अटॅक कोण करणार आहे तर सल्फरच्या ज्या लोन पेअर आहेत, सल्फरवरती लोन पेअर असतात त्या इथे न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट होणार आहेत. बाकी मॅकॅनिझम आपलं तसंच सेम राहणार आहे. दिस थर्ड, फोर्थ अँड 5 एक्झाम्पल आर इन द यू कॅन सी दॅट द स्टिरिओकेमिस्ट्री इज द inverted.
Thank you.